कारण जेव्हा बरेचसे फलंदाज एकूण परततात तेव्हा अजितचं खेळ अतिशय महत्त्वपूर्ण असतो टीमसाठी. इथे लेग बायचा इशारा दर्शवून दुसरा चेंडू कुठल्या टप्पा पडल्यानंतर सरळ आतमध्ये आणण्याचं काम केलं होतं गोलंदाजावर आहे सिद्धिविनायक रबाडाकडून विनोद शारकर बॉलिंग मार्क होता सिद्धिविनायक रबाडा. काल तर दोन टीम पाहिले होते रबाडा संघाचे यावदेव रबाडा आणि जय बालाजी ही दिशा योग्य नव्हती. लक्ष्यांच्या खूप बाहेर हवा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडून त्यामुळे या प्रकारची तुम्ही दिशा द्याल यावर पिचिंग करणार दिशा द्याल तर योग्य नसणार आहे कारण हवे नसल्यापासून अजूनच चेंडू मात्र अजून बाहेर निघणार. हवेचा फायदा घ्यायचा ते प्रॉपर अँगलवर चेंडू टाकणं गरजेचं आहे. लाईन अँड लेन गुड शॉट ओव्हर द कव्हर पॉइंट व्हिजन एरिया चान्स फॉर द बाउंड्री. येस बराचसा इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो. दोन एक्स्ट्रा कव्हरला देऊ शकतात इतर डीप कव्हर पॉइंट चढवणे क्षेत्ररक्षण करतो. दोन दमने मात्र अजित खातं कोळतो स्वतःच दोन दमने मात्र धावसंख्या वाढवतो टीमची. डेनिस एलिव्हनची 5 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. विनोद शारकर बॉलिंग मार्क करतो सिद्धिविनायक राबाडे करून फुलटातलं फुलटाच होते शॉट एक्स्ट्रा कॉल इथे संधी डायरेक्टली हिट जर झाला असता डेफिनेटली बॅक टू द बॅक तसं झाला नाही. थोडंसं मात्र नेम चुकला एष्टून वादन नाही सुदैव म्हणून अजितचं बचाव लागेल बाल सुदैवी ठरतो मी म्हणून अजित. चांगली गोष्ट आहे कारण या प्रकारचा फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॅटमध्ये जर विकेट मिळाली असती त्याचं दडपण दबाव आणू शकला असता. रबाडे संघ सिद्धिविनायक ग्रेट बॉलिंग यार ॲब्सोल्युटली सुपर बरं अक्रॉस द बॅट सरळ रेषेमध्ये ना एज मध्ये न येता खडे खडे अक्रॉस द बॅट चकून गेला. सोनी सारख्या मोठ्या आक्रमक फलंदाज सरळ हातामध्ये विकेट किपरच्या लवली बॉल बाय विनोद शारकर. लास्ट डिलिव्हरी काय गोलंदाज टाकले कौतुक करावं लागेल सिद्धिविनायक गोलंदाज विनोद शारकर. लास्ट डिलिव्हरी इन पास ओव्हर फुल टॉच प्रॉपर आलाय क्षेत्ररक्षण काली तिथून टप्पा ओलांडून हातामध्ये मात्र थोपवला गेल्या हाताने हात आणलं हात पोचवला चेंडूला आणि त्याला मात्र मैदानाच्या आत चौकार होऊ दिला नाही. 2 धावा मिळतात सोनना. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केला विनोद शारकर 8 सफलता मात्र मिळाली नाही. 0 गडी 8 धावा पहिल्या ओव्हरची समाप्ती. कुणाल कोंडसकर वैयक्तिक पहिला आणि टीम सिद्धिविनायक राबाडेकडून दुसरं ओट टाकण्यासाठी पॉवरप्लेचा ही वर आहे. 2 क्षेत्ररक्षण फक्त आहेत या ओव्हरमध्येही तर फायदा कोटपर्यंत उठवत आहे अजित. जोरदार मारना चेंडू हवेमध्ये बराच वेळा आहे चेंडू खाली काव कोणाचं क्षेत्ररक्षण येईल आरामात जलटी प्लॅन केली अजितची झाली संपुष्टार. खेळ झाला समाप्त. झेल पकडला डीप कावकोनच्या ठिकाणी होता क्षेत्ररक्षक विकास कॉट विकास बोल्ड बाय कुणाल कोंडसकर. कुणालला मिळली पहिली सफलता सांघिक पहिली परतलाय अजित तंबूच्या आसऱ्याला. 1 गडी बाद 8. पहिली सफलता. जोरदार काळ मारण्याचा प्रयत्न फसला आणि तिथेच मात्र खूपच लांब बाउंड्री आहे काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या दरम्यान तिथे जल टिपला आणि खेळी मात्र संपुष्ट. पहिला हदरा डेनिस 11 नेहरू संघाला 8 या धावसंख्येवर. ग्रेट बॉलिंग वाईट यार्ड सुपरली बॉलिंग क्रॅक यॉर्कर बेहतरीन गेम सुपर डुपर बॉलिंग यार. एक आकर्षक चेंडू टाकला खरोखरच मोठ्या फलंदाज विरुद्ध या चेंडू टाकणे गरजेचं आहे. मोठा फलंदाज कित्येक व्यावसायिक
हे खुल्या गटामधले जे टीम असतात त्या खुल्या गटामध्ये टीम व्यावसायिक टीम कडून बराच क्रिकेट खेळते. त्याच विरोधात मात्र सोनूला काढलं डॉट चेंडू. कुणाल कोंडास्कर गुड बॉलिंग. 2 चेंडू डॉट. त्यापैकी पहिला चेंडू विकेट. ब्रेड बॉलिंग पुढे त्या चेंडू दिशा दिली. इथे आहे का कोणाजर पहिला जेल टिपला तो क्षेत्ररक्षण यावेळी करताना विकास. व्हेरी गुड फिल्डिंग विकास. कॉर्नर डीप सिंगल मिळते. सोनूला सिंगल मात्र धावसंख्या जाते पुढे 9 वरती. एक गडी बाद 9. जे बालाजी ग्रुप दिवा कोल्हेवाड आयोजित सीझन 2 मध्ये पाहतोय. डेनिस एलिमन नेहरू आणि सिद्धिविनायक राबाड्याच्या दरम्यान चाललेली चकमक. टॉस जिंकला सिद्धिविनायक कॅप्टन राबाड्याच्या आणि त्यांनी ठरवलं शतक करणं. शतक करण्याचा निर्णय घेतला. त्यापर्यंत 2 ओव्हर चालू आहे. 2 मध्ये धावा लागल्यात फक्त 9 चेंडू मध्ये 9 धावा. 9 स्ट्राईक. लेफ्ट हँड बॅट्समन सिद्धेश चांगला फलंदाज आहे. बऱ्याचशा खेळामध्ये आम्ही आवर्जून पाहिलेले आहेत सिद्धेशच्या. खतरनाक फलंदाज आहे. बॅट तळपली सेट झाला तर तो धुमाकूळ घालतो फलंदाज. पुढे सरसावले स्टेप आउट केला आणि गॅप काढली. व्हॉट अ क्रॅकिंग लवली टायमिंग बेमिसाल आणि धाडणं कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू 4 रन. बॅटमधून सिद्धेशच्या आवश्यकता एक चौकाराची आवश्यकता असलेला चौकार मिळतं. बॅटमधून आला सिद्धेश खाता खोलताना. तब्बल धावा पोचवली 13 वर. 13 एक गडी बाद. 13 lost of the 1 wicket back into pavilion in धाडला अजितला आणि ती सफलता होती खात्यामध्ये. कुणाल ज्याने पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली. 4 चेंडू टाकले. धावा खर्च केलेत 5. गुड बॉलिंग लाईन अँड लेंथ सुपरबली. नपिती लिगेन बाजी सटिक लाईन अँड लेंथ. फुलंदाजी बॉलर बॅक टू ड्राइव्ह. नो मॅनेजर 2 वरून मात्र विकास पोहोचेल का? डेफिनेटली पोहोचला ना. चेंडू मात्र बीट करून सरळ सीमा पाथरा 4 रन. 4 ने धावसंख्या मात्र वाढते. बॅटमधून आला. मी म्हणतो तो जो सेटल झाला बॅट्समन तर खतरनाक आहे. 17 धावा तब्बल. लगातार 2 चौकार मारून आपला दर्जा सिद्ध करताना सिद्धेश. व्हेरी गुड प्लेड. डेनिस एलिमन नेहरू धावा येत नव्हत्या तेव्हा 2 चौकाराने मात्र धावसंख्या फुलवली. हसवली मले 10 मध्ये चेहरे. डेनिस एलिमन 17 डबल 17 for 1 wicket. Wicket is gone into pavilion अजित. कॉट विकास बोल्ड बाय कुणाल. याच ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर तो विकेट मिळाली होती. आखरी गेंद या ओव्हरचा असेल शेवटचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी इनकम इन दिस वर. तर पाऊल पोहोचल्यानंतर डायने खोळे होतील या चेंडू नंतर 30 यार्डच्या बाहेर. हो सुपरबली यॉर्क करण्याचा प्रयत्न परंतु फ्लिक केला. स्टॉप हँडलले आणि सिंगल मिळवली. ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झाले समाप्त. धावा आहे स्कोरबोर्डती. टॉस हारल्यानंतर डेनिस एलिमन नेहरूने 1 गडी बाद 1 वर 8-18. आणि मैदानामध्ये खूपच रखरखत उष्मा खूप आहे. त्यासाठी मी विनंती करेन ना पाण्याची जरा बसल्या जरूर मागवा. लगेचच आमचे स्वयंसेवक जे कोर कमिटी आहे आपल्यापर्यंत पाणी पोचवतील मैदानामध्ये. कारण डिहायड्रेशन होण्याची दाट शक्यता असते या उष्माच्या काळामध्ये. गरमीमध्ये शरीरात पाणी कमी होतं. वेपरायझेशन होतं बाष्पीभवन आणि तिथेच मग कमतरता होते आणि त्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे. फर्स्ट स्लिपला आहे क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं पाहिलं तर आपण विकेट किपर आहे. पाण्याचा घोट घेताना आणि जे गला आहे ते कोरड्या गल्याला म्हणतात त्यांनी ओलावा दिलाय. चांगलं छान करतं. असं करावं लागेल इतर जे खेळाडू आहेत. एक डीप मिड विकेट आहे. एक डीप स्वेर लेक आहे. एक लंगअप आहे. याच्यात दायना खुलं झालेलं आहे. त्या दायनाच्या नंतर 2 खेळाडू मात्र फक्त बाहेर होते 2 ओव्हरपर्यंत. पण 3 ओव्हरमध्ये त्यांच्या साथीला आणखीन 3 खेळाडू येतात तर सीमा रिलेशी लगत. गोलंदाज ज्याने पहिले ओव्हर टाकले तोच विनोद कारकर मलिक शाटकर आहे. गोलंदाजच्या मार्कवर पहिल्या चेंडूवर सिंगल मिळते. यावेळेला फॉर्मशी झगडतोय मी म्हणेन. 2 सिरीज झाल्या. त्या सोनूची मात्र बॅट तळपते. ज्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्या फटके माझे त्याचे बुलंद फटके येतात. आवाज धमाके येत आहेत. आमचे अशोक दादा मळवे यांचा आगमन झालेला आहे. श्रीकृष्ण दिवाचे माजी कर्णधार स्वागतम आहे दादा. सुस्वागतम. जय बालाजी ग्रुप दिवा कोलिवडत आपलं हार्दिक स्वागत करत आहे मुख्य व्यासपीठावर. 3रं ओव्हर प्रगतीपर पहिल्या चेंडू सिंगल. विनोद शार्कर्यंत बॉलिंगवर. पहिलं विनोदने षटक टाकलं. धावा फक्त दिले होत्या त्या ओव्हरमध्ये 8 आणि सफलता मात्र मिळाली नव्हती. पहिली सफलता एकमेव मिळाली ती कुणाल कोंडास्करच्या नावावर आहे.
ऑन द राईज करण्याचा प्रयत्न केला. बॉलवर बॅक टू ड्राव फॉलो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तोच विकास ज्याने झेड अतिशय जबरदस्त ठेपला होता अजितच्याने केली संपुष्टाने. तोच विकास येतो फिल्डिंग करण्यासाठी. जिकडे तिकडे पहा किती धावपळ करतो यार. फुल्ली फिट आहे. शारीरिक हिस्ट्रीने पाहिले दॅट इज अ लवली बॅलन्स केलं शरीराला. धावताना मध्ये त्याचे रणप असते तर फिट जस्ट लाईक द विराट कोहली. आणि खास करून सचिन रमेश तेंडुलकरने कौतुक केलं का फिटनेसची जर बाब करायचं तर विराट कोहली द बेस्ट. पॉइंट आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक लॉंग आपल्या क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. ते दिशा पाहिले सोडून दिलं. बाकीचं तमाम काम करताना अंपांच्या रूपामध्ये अशू पाटीलने मात्र इथे इशारा केला वाईट बॉलचा. एक्स्ट्रा धाव मिळते. डेनिस 11 पोचला 1 पुढे, अर्थातच 21 धावा वाईटने पुढे. फुलटॉस या स्फोटक फटक्यासाठी प्रसिद्ध आहे. तो एकदाचा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि फेकून दिलं. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या डोक्यावरून गगनाला जाणून भेदून गेला षटकार. बॅटमधून अरविंद राणा सोनू 6 रन. 6 धावसंख्या मात्र वाढवतोय या षटकाराने तब्बल 27 वर. 27 धावसंख्या स्कोरबोर्ड होती. पाहिलं तर तिसरं ओव्हर प्रगतीपथावर विनोद शारकरचं बॉलिंग मार. ज्या विनोदनं पहिलं ओव्हर हाताळताना 8 धावा खर्च केले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये टीमकडून तिसरं ओव्हर टाकताना चौथा चेंडू. फुलंत चेंडू ड्रॉप केलाय. संधी मिळणार नाही. संधी दिली नाही. चेंडू चिरून गेला सरळ बेटीला. प्रेक्षकांच्या 4 रन. 2 चेंडू मध्ये 10 धावा. हा खरा खेळ आहे सोनूचा. बऱ्याच सामन्यामध्ये झगडत होता, पण या मॅच मध्ये डेफिनेटली एक संधी आहे की याच्यामध्ये त्याचा ग्लोरियसली फॉर्म परतू शकतो. म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. हा फरक थोडासाच अवधी असतो. तो कधी मात्र क्लास क्रिकेटर घालू शकतो आपल्या क्लासपणामुळे. या क्लास आहे क्रिकेटर, दर्जा मोठा आहे. विख्यात त्या टेनिसमध्ये आदराने ज्याचं नाव घेतलं जातं. व्हेरी विस्फोटक, व्हेरी डेंजरस इन स्लॉग असो की सलामी. त्याची तमानाबल तो घुसून मारतो, आक्रमण करतो गोलंदाजाच्या वरती आणि पिसं काढताना धावफलक मात्र मोठमोठे लांब मारून ठेवतो टीमचं. 4 चेंडूची समाप्ती झाली तिसऱ्या ओव्हरची. स्कोरबोर्डची धावसंख्या आहे 31. ग्रेट शॉट यार, मॅग्निफिसेंट हिट, सुपर डुपर शॉट ओ द मिड विकेट. अनदर षटकार बॅटमधून सोनूचा आलाय आणि सबकन पोहोचली धावसंख्या 37 वर. चांगली यासाठी प्रसिद्ध आहे. हा फॉर्म येणं डेनिस नेहरूलला अपेक्षित आहे, कारण जेवढ्या लवकर फॉर्म मध्ये पडते तेवढ्या मध्ये तगड्या स्थितीमध्ये जातो डेनिस नेहरूल नेहमीच. अमित वाडकर असेल याच्यानंतर बराचसा गोलंदाज पाहिलं तर जॉन्सन आहे त्यांच्याकडे. येस, अमित वाडकर नाही आहे, परंतु त्यांचा एक तेच तर गोलंदाज आपण जॉन्सनला पाहणार आहोत त्या मॅचमध्ये. स्पीक केला हरकत स्वप्नडेलने दुपारी 30 केला क्षेत्ररक्षण फॅमिलिंग करताना मात्र इथे एक सिंगलवर समाधान मात्र सोनू. सिंगलने धावसंख्या डेनिस 11ची तिसऱ्या षटकाच्या समाप्ताने पूर्ण होते. 3 षटकं पूर्ण होतात आणि स्कोर आहे 38 ते 1 गडी बाद. पहिला गडी बाद झाला तर धावसंख्या होती 8. त्याच्यानंतर मात्र 32 धावांची चांगली बिल्टअप केली ही पार्टनरशिप बिटवीन अरविंद राणा, सोनू अँड सिद्धेश. खूप महागड षटक यावेळी टाकलं मी म्हणेन विनोद शारकर. 2 ओव्हर टाकताना तब्बल 28 धावा दिल्या. विकेट मात्र मिळाली नाही. 2 ओव्हर नो मेडन, 28 रन्स गिवन अँड नो विकेट. चला स्पीडअप करा, कारण आज शेवटचा फायनलीचा दिवस आहे. जे बालाजी ग्रुप आपल्या समोर घेऊन दुसरं आणि दुसऱ्या वर्षामध्ये चाललेला खेळ आहे. दुसऱ्या दिवसामध्ये शेवटचा हा पहिला मॅच. याच्यानंतर मग क्वार्टर फायनल नंतर सेमीफायनल नंतर फायनल असे अजूनही 3 मॅचेस आहेत. त्यासाठी वेळ कमी पडू शकतो. त्यासाठी आम्हाला सहकार्य करा ही नम्रतेची विनंती आहे दोन्ही टीमला, कारण 3 वर्ष झालेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे. 3 ओव्हरमध्ये धावा जमवल्या. पहिल्या इनिंगमध्ये खेळताना टॉस हरल्यानंतर डेनिस 11 नेहरूल बिन 1 गडी बाद 38 लॉस ऑफ द 1 विकेट. विकेट्स इज बॅक टू द पॅव्हिलियन अजित. तेव्हा स्कोर होता 8. जुळली 32 धावांची एक महत्त्वपूर्ण अशी बाजी त्या तिसऱ्या विकेटला सिद्धेश आणि अरविंद राणा अर्थात सोनूच्या दरम्यान. चौथ्या ओव्हरमध्ये सिद्धिविनायक राबाड्याकडून येतोय नितीन आहे गोलंदाज. 9 चेंडूमध्ये 22 धावा आतापर्यंत धावावर लावल्या. वैयक्तिक चांगला फॉर्म भरत येतोय. चांगली चिंतेची बाब जी होती ती हटवते फलंदाज सोनू.
ग्रेट बॉलिंग स्विंग झाला ॲब्सोल्युटली नाईसली शार्प आउट स्विंग ऑफसाईड अपस्टन गुडविंडर टप्पा पडल्यानंतर मात्र जोरकर बॅट भिरकावली होती पण भिरकावले बॅटर मॅन केला शांत केला तर चेंडू वळाला समोरून आणि गेला सरळ हातामध्ये विकेट किपरच्या डॉट धाव मात्र मिळत नाही पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जाताना ओव्हर क्रमांक चौथ्यावर आहे टीम कडून आणि पहिला ओव्हर हाताळताना नितीन इज बॉलिंग मार्क समोर आहे सिद्धेश राईट आर्म ओर द विकेट स्टेप आउट केलं स्टेप आउट करताना चेंडूला लाप केलं तर ऑनच्या ठिकाणी आरामात झेल गाण्याच्याकडे घाई केली कॉन्फिडन्स जास्त आढळला या वेळेला जो झेल टिपला होता अजितचा त्या क्षेत्रक्षणी चूक झालेली आहे विकास करू शकला नाही झेलाचा ड्रॉप द कॅच लॉंग ऑन विजनर अँड चान्स गिव्ह टू द बॅट्समन ऑफ द सिद्धेश ड्रॉप केले सिद्धेश केलं होतं त्यावेळेत 10 वर ड्रॉप केल्यानंतर पोचते 11 वर एकने धावसंख्या मात्र वाढवतो टीम टेनिस 11 नेरूळची पोचते 39 धावा आहे स्कोरबोर्डती 39 and lost of the 1 wicket टेनिस 11 नेरूळ अगेन्स्ट सिद्धिविनायक राबाडा नाव ज्याचा फॉर्म परत येताना संकेत दिलेला आहे डोक्याची घंटा वाजवली का आय कम बॅक इन माय ग्लोरियसली फॉर्म ओहो शॉट ऑन पुल करताना टायमिंग चुकला आणि इथे फलंदाजाला मिळते फक्त सिंगल एक धाव 3 चेंडू टाकल्याने ते चांगली गोलंदाजी लेंथ चांगली आहे नियंत्रण चाललेलं गोलंदाजाचं मार्क आहे सिद्धिविनायक राबाड्याकडून नितीन कारण 3 चेंडू फक्त 2 धावा खर्च करताना दिसलाय अजून 3 चेंडू टाकायला लागतील चौथ्या ओव्हर आपलं पहिलं टाकताना पूर्ण करण्यासाठी नितीनला चला केल्यावर लागेल चेंडू आलेला आहे वेल असा वाया गावलो न मागात पडेल आयोजकांना आम्हाला वेळ कमी पडू शकतो मित्रांनो सहकार्य करा ही नम्रतेची विनंती केली जाते कोर कमिटीकडून दोन्ही संघासाठी नितीन राईट ऑफ द विकेट ग्रेट बॉलिंग चांगला चेंडू योग्य टप्पा योग्य दिसेल चांगला फेस बीट करून गेला खडे मारण्याची जी प्रयत्न केला तो हाणून पाडला दॅट इज अ बीट इन स्विंग इन द मिस सरळ हातामध्ये विकेट कीपर राजेश रावलो the good captain of team Rajesh Ravlo gathered behind the wicket keeper dot Nitin 5वा चेंडू गुण राईट ऑफ द विकेट इथे मध्ये चेंडूला दिशा दिली वेल त्या ठिकाणी टीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला ते फील्ड करतोय फक्त एक धाव अपेक्षित होती आणि तेवढीच मिळते सोनूला चांगली गोलंदाजी कम बॅक करून दिले कारण यापूर्वी तिसरं ओट टाकलं होतं विनोद शारकरने तब्बल 20 धावा खर्च केले होत्या त्याच्यावर पांघरून घालताना त्याला संरक्षण देताना लाजबाब गोलंदाजी 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा That is a lovely economically bowling by pace bowling नितीन सुपर बॉलिंग 5 चेंडू मध्ये 3 धावा खामोश ठेवलाय स्ट्राईकवर ज्याचा झेल सोडला विकासने आणि सिंगल बॉलर आणखी तगडी विकेट मिळवते नितीनच्या खात्यामध्ये बट बॅट लक टू नितीन ड्रॉप द कॅच विकास आणि लॉंग ऑन विजर सिद्धेशचा होतं जीवदान आखरी गेंद आहे चौथ्या ओव्हरची शेवटचा बॉल चौथ्या ओव्हरचा घेऊन येईल नितीन समोर आहे सिद्धेश राईट आर्म ओर द विकेट स्विंग चांगला खेळायला ही ते मात्र विकेटला मात्र चकून गेलं गोष्टीमध्ये दुर्दैव म्हणा नाही इंडची या ओव्हरच्या झाल्याचा एंड खरोखर लाजबाब गोलंदाजी या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा व्हॉट अ बॉलिंग व्हॉट अ नपितिली गेंदबाजी नितीन सुपरबली ओनली 4 रन इन इज फर्स्ट अँड टीम 4th ओव्हर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 42 धावा टब्बल टेनिस एरवची एक गडी बाद 4 ओव्हर 2 42 42 फॉर 1 विकेट एक चांगली बातमी वुमन वर्ल्ड कप महिला विश्वकरंडकमध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघाला नमवलं भारतीय महिला क्रिकेटने चांगली बातमी आहे परंतु जो इतिहास होता तो इतिहास मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप पहिल्यांदा घडलं का वर्ल्ड कप मध्ये तो मॅच पाकिस्तानच्या विरुद्ध हारला हरकत नाही क्रिकेटचा आहे 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय 42 धावा तब्बल धावा काढावे लागतील कारण कोणताच संघ मात्र कधी क्रिकेटमध्ये कमी नसतो हे दाखवून दिलं तर काल घाम फोडला होता अक्षरशः कृष्ण दिवा संघाला जे बालाजी राबाडे संघाला झुंजवलं होतं अक्षरशः धावा येणे गरजेचं आहे कारण बॅट मग 2-3 बॅट्समन निघाले सिद्धिविनायक राबाडे तर मागात पडू शकतो तसं धावा येणे गरजेचं नितीन कदम आहे एक नितीननं छान असं टाकलं नियंत्रणवर गोळ्या टाकताना त्याने रोखून धरलं आणि फक्त 4 धावा खर्च केले
अखेरच्या ओव्हरमध्ये नितीन कदम, नाव नितीन आहे पण नितीन कदम अखेरचा ओव्हर टाकताना पहिला चेंडू हा 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 खूप बाहेर, खूपच बाहेर, स्क्वेअर मारा, खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. 43 धावा जाते स्कोअरवरती. डेनिस 11 नेरूळ या संघाची बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. टॉस जिंकल्यानंतर जे सिद्धिविनायक राबाडे संघाने आणि यावेळेला अखेरचं ओट टाकताना पहिला चेंडू टाकला नितीन कदमने वाईड. जो 30 यार्डमध्ये ऑन साईडला क्षेत्ररक्षण मिड विकेट आहे त्याला मात्र वाईड स्क्वेअर लेगला आणलं जातं. हे क्षेत्ररक्षण बदल आहे. फटका परफेक्ट नव्हता. गुड फिल्डिंग इन शार्कर सिली मेड ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण जरी 2 ओव्हरमध्ये 58 धावा जरी दिल्या पण चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मात्र वाचवली. चेंडू डॉट, पहिला चेंडू वाईट, त्याच्यात तदनंतर आला हा डॉट. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत स्कोरवरती यावेळी 43 एक गडी बाद. ना विनोद नितीन कदम टू व्हेरी गुड बॉलिंग, ॲब्सोल्युटली यॉर्कर जो त्याला लुक फुल टॉस केली आणि दिशा दिली डीप सेवल्या. दुसरे धाव घ्यायचा प्रयत्न जरूर केला पण ते घोषित धाव आहे का अंपायर डिक्लेअर आहे. अशू किती धावा आहेत ते सांगावं. एक सिंगल आहे कारण तिथे डिक्लेरेशन मध्ये गेलेला होता ते पाहिलं. संदेश ठाकूर आहे स्क्वेअर लेगला, किरण स्मृतीचा खेळाडू आणि अशू पाटील कॅप्टन. मग किरण स्मृती इथे अंपायरने अखेरच्या षटकातील नितीन लोकल टॉस बॅटवर प्रॉपर आलेले आहे परंतु दिशा ओ तेज तरार आउटफील्ड खूप फास्ट, आउटफील्ड एकदम तेज तरार आणि गेला सरळ बीट करून काऊ कॉर्नर वाईडिश लॉंगॉनला 4 रन. बॅटमधून येतो चौकार. विनो या बेलेला सोनूच्या बॅटमधून आला तिसऱ्या चेंडूवर चौकार. पहिला वाईड डॉट 1 आणि 4, 3 चेंडूचा खेळ राहिले शिल्लक. धावा यावेळेला पाहिले 4 ने फुलून घेते 48 वर. 48 लॉस ऑफ ओनली 1 विकेट. विकेट इज बॅक टू द बेन. कॉट विकास बोल्ड बाय कुणाल कुंडस्करला. एकमेव सफलता मिळेल कुणालच्या नावावर आहे अजितची विकेट. त्याच्यानंतर खूप पार्टनरशिप 8 वर पहिला गडी बाद. तदनंतर झाले 48. तब्बल ओ सुपर शॉट यार, क्लास शॉट. आपला दर्जा सिद्ध करताना उडून दिलं वाईडिश लांगाच्या डोक्यावर षटकार. बॅटमधून आला सोनूच्या. क्या फलंदाजी यार, जेव्हा धाव मिळत नव्हता हात दिला. आपला जो फॉर्म होता तो बरकरार आणला मॅच मध्ये. मी म्हणेन अरविंद राणा सोनूने गुड शॉट. 6 रन. अब तक 54 धावा, नॉट अब तक 56 आहेत. 48 होत्या षटकाराला. 54 नाव. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. नितीन कदम आहे गोलंदाजीच्या मार्गावर अखेरचा ओट टाकताना डेथ ओव्हरमध्ये सिद्धिविनायक राबाडेकडून समोर व्हेरी डेंजरस मॅन टेनिस विख्यातला एक मोठा फलंदाज नाव आहे सोनू अरविंद राणा. 5वा चेंडू फेस करणार नितीन कदम. प्रॉपरली बेहतरीन शॉटर. हा खरा खेळ आहे. त्यापासून झगडत होता. एक खेळापासून थोडं पावलं दूर गेली होती. थोडस गोंधळी स्थितीमध्ये होते अगोदर पण ती गोंधळी स्थिती त्याने पूर्वरत आणली. छान खेळ केलाय मॅच मध्ये. धावा मिळून दिल्या या षटकाराने. पोचवलं 60 वर. 60 वैयक्तिक 39 वर खेळतोय. 39 अनबिटन. काय बॅटिंग केली आहे. आपल्या लौकिकेला साजेशी अशी फलंदाजी. बॅटिंग बॅटर अरविंद राणा सोनू 39 तब्बल. 60 पैकी 39. व्हॉट अ लवली बॅटिंग, सुपर डुपर बॅटिंग. अँकरिंग इनिंग म्हणेन मी. नेटाने मात्र ही बाजू लढवून धरली कारण अडचणीत होत्या. अडचणी दूर केल्या आणि सुस्थितीमध्ये नेलं संघाला डेनिस 11 नेरूळला. अखेरचा चेंडू आहे. 4.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक गड्याच्या मोबदल्यावर 60 धावा. तब्बल 52 धावांची ही अनबिटन बॅट पार्टनरशिप अरविंद राणा सोनू अँड सिद्धेश. व्हॉट अ लवली. आतापर्यंतची सर्वाधिक अशी भागीदारी मी म्हणेन. 52 धावा तब्बल लावल्या भागीदारी करताना आणि 60 धावा स्कोर पोचवला टीमचा. 60 नाव. आखरी गेम महेश मडवी 40 प्लस गोलंदाज आणि श्रीकृष्ण मित्रमंडळाचे सपोर्टर यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे. रायटम राव ओव्हर द विकेट. नितीन कदम टू सोनू. हो नजाकत होती. काय क्लास. बेहतरीन स्ट्रोक वलवला. विकास जोपर्यंत फील्ड करेन 2 धावा मात्र पूर्ण. 62 धावा. 63 टू विन सिद्धिविनायक राबाडा. 63 धावांचं आव्हान आहे आणि ठेवलं डेनिस 11 नेरूळने समोर सिद्धिविनायक राबाडे समोर.
कारण अजूनही एक क्वार्टर फायनल, एक सेमीफायनल, फायनल असे 3 सामने आम्हाला खेळवायचे बाकी आहेत. त्यासाठी वेळ कमी पडू शकतो. ते वेळ मात्र मैदानात घालवू नका ही नम्रतेची विनंती केली जाते. जय बालाजी ग्रुप दिवा कोलीवाडा आयोजित वर्ल्ड सीझन 2 मध्ये पहिला मॅच आहे या टीमचा डेनिस 11 नेरूळ आणि सिद्धिविनायक राबाडे. आघाडीची जोडी जाताना डेनिस 11 नेरूळच्या विरुद्ध सिद्धिविनायक राबाडा. लक्ष ठेवलं आहे, टार्गेट आहे 63 नीडेड टू विन दिस मॅच. पहिला सकाळचा विचार केला तर दिस बॉयजने क्वार्टर फायनलमध्ये चीट केलं दिविशा 11 नेरूला आणि सेमी फायनलमध्ये पोहोचवण्याचं मान मिळवला. काल विचार केला तसं कृष्ण दिवा याने मित 11 कोपरकोंड सेमीमध्ये मात करून फायनलमध्ये प्रवेश. अफलातून मॅच, एक्साइटेड मॅच, द लास्ट एक्स्ट्राडे, द लास्ट मॅच इन सेमीफायनल. अक्षत आकर्षित केलं, तमाम प्रेक्षकाचे मन जिंकले. प्रणव रुपेश मडवी काय ते ओळीने मारले षटकार, हृदयात कोरून गेले, मनातला टच करून गेले. फिनिश केलं मॅचला. जे आणलं होतं जवळ जयेंद्रनाथ मडवीने तो मॅच. सुबह मॅचलेस स्टार्ट हो गए, मॅच कडे बोले असा इशारा देतात आशिष पाटील केले स्पोर्टचे कॅप्टन परत आम्हाला सहकार्य करताना अंपायरच्या रूपामध्ये बोले. एक मार्कवर इथं पहिलं ओट टाकण्यासाठी डेनिस 11 नेरूळकडून अर्थातच ज्या फलंदाजाने 41 धावांची एक तडाखेबंद खेळी केली यश पाटील आणि अक्षय. एका बाजूला एक सुरेख असं समोरचं, दुसऱ्या बाजूला घातक गोलंदाज येणाऱ्या कालामध्ये नाव गाजवेल. पहिला चेंडू तेच तर स्विंग इन द मिस परफ्यूम्स गेम. वॉट लवली, कुठल्या टप्पा पडल्याचं स्विंग झाला आणि स्विंगला सगळं पहिल्या चेंडूवर गोपी. दुसऱ्या एंडला पाहिलं तर विकास आहे, त्याला सलामीला येताना त्याच्या संगतीने, त्याच्या साथीने राईट आर्म फ्रॉम द विकेट सोनू. ओ ग्रेट बॉलिंग, ॲब्सोल्युटली द परफ्यूम्स गेम. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. हा खेळ आहे, सरळ नाकावरून टिचून गेला गोपीच्या. व्हॉट अ लवली बॉलिंग यार, क्लास. हा दर्जा आहे, हा दरार आहे. एक मध्ये ताकीद दिली बाउन्सिंगची. डॉट डॉट, 2 चेंडू डॉट, 63 धावांचं 5 मध्ये. हा लवली. संधी मिळत नाही, हा प्रॉपर बाउन्सिंग पाहिजे. हा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू टाकल्याने तुमच्यामुळे वेग या प्रकारचा पाहिजे. जो वेग मात्र टाकला या वेळेला सोनीने परफेक्टली. नो एक्स्ट्रा रम, एक्झॅक्टली मिडल स्टंप आणि गुड लेग, राईज द बॉल परफेक्टली. नो टू शॉट ऑन पुल. हे मात्र हुकूमत गाजू देत नाही बऱ्याचशा बॅट्समनला. ओ गती थोडी कमी, रूम मिळाला अजित जलखंडी. अजितने टिपला झेल आणि खेळ केला खल्लास. खेळ मात्र संपवला बॅट्समन गोपीचा. चौथ्या चेंडूवर सफलता सोनूला मिळवून दिली अजितने. कॉट मिड विकेट विजन. धावून आला स्वेर लेगने. अचूक मात्र कळडी नजर घारीसारखी. टिपला झेल. पहिली सफलता सोनूला, पहिली सफलता डेनिस 11. एक गडी बाद एक. सुपर स्टार्ट यार. 41 धावा. फॉर्मशी झगडत होता आणि तेव्हाच म्हटलं जातं मोठ्या खेळाडूंच्या जेव्हा फॉर्मशी झगडतात, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज ऑलवेज परमनंट. कायम असतो. तो सिद्ध केलाय या मॅच मध्ये. हा फलंदाज जास्त दूर राहणं चिंतेची बाब असते टीमसाठी. ती चिंता होती, पण डगआउट मध्ये त्याने हसू फुलवलं चेहऱ्यावरती तमाम खेळाडूंनी त्यांच्या सपोर्टवरच्या. खास करून मुन्ना चिंतेची बाब होते. डेफिनेटली इज अ व्हेरी हॅपी. धावसंख्या आहे 4 चेंडूचा खेळ 1 फक्त आणि सफलता मिळालेली मोठी. गोपीला पाठवलं तंबूच्या आसऱ्याला. हा फटका चांगला, परंतु धाव किती मिळेल. धाव फक्त मिळते एक सिंगल मिळेल फटक्यावरती. सिंगलने धावसंख्या जाते पुढे. स्कोर होते 2. एक गडी बाद 2. फक्त 2 धावा आहे. टार्गेट 63 धावांचा आहे. 12.60. 12.60 रन रेट रिक्वायर्ड अस्किंग टू विन दिस मॅच सिद्धिविनायक राबाडे. यामुळे थोडासा मात्र अवस्था बरोबर त्यानुसार नाही, प्रतिकूल अवस्था नाही. प्रतिकूल असतील जाताना खराब स्थितीमध्ये जातात. अनुकूल बनवायचं थोडंसं बॅटिंग धावा येणं गरजेचं आहे. ती बारी कोणाला तरी खेळायला लागेल. आक्रमकतेची अपेक्षा आहे. विकास त्यामध्ये फ्रंटला येईल का राजेश रावल त्याच्यावर फ्रंटला येताना दिसेल. सांगणं कठीण आहे. पॉईंटला आहे कव्हर पॉईंट, वाईडिस कव्हर पॉईंटला जॉन्सन याचा तेज तरार गोलंदाज. त्याच्या बरोबर बाजूला चिकन शॉट एक्स्ट्रा कव्हर सेलिमी डाऊन अँड सेलिमी डाऊन. ग्रेट कॅच. काय नजाक होते. क्लिक केला. कलाची जादू दाखले. स्ट्रोक होते. खातं खोलताना विकास नाही. खातं खोलता सिंगलने जातो धावसंख्या 3 वर फक्त.
चांगल्या ओव्हरची समाप्ती. वॉट अ क्रॅकिंग ओव्हर, वॉट अ नक्की गेंदबाजी. फक्त ज्याने 41 धावसंख्येवर बॅटिंग करताना धावा मिळवून दिले डेनिस एलिव्हन, तोच गोलंदाज बॅटरमध्ये गोलंदाज येताना फक्त 3 धावा खर्च करतो आणि 1 विकेट आपल्या खात्यात टाकतो गोपीची. 3 फक्त धावा आहेत, 1 गडी बाद. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, उर्वरित आहे. 24 चेंडूमध्ये धावा बनच्या 62, जी सरासरी होती 12.60 ची, तिला मात्र लांब नेले जाते. 65 60 धावांची का 3 धावा आहे, 60 धावा एक्झॅक्ट. याच्यानंतर 24 चेंडू आणि 60 धावा म्हणजे 15 वर जाईल. 15 चौक 60 पर ओव्हर. आलेख आस्किंग रँक वाढला जात नाही. 12.60 तिलाचा आलेख वाढत वाढत गेले फक्त 15 वर तब्बल. पर ओव्हर 15 रन्स रिक्वायर्ड. 24 चेंडू 60 धावा, 3 फक्त लागले धावा. पहिले ओव्हरमध्ये खर्च केलं नक्की त्यांनी कधी सटीक लाईन रनर चोकडून ठेवलं सोनू अरविंद रावण आणि विकेट मिळवली गोपीची. सचिन येते गोलंदाजच्या मार्कवर. पहिलं ओव्हर टीमकडून, दुसरं पॉवर प्लेमध्ये लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑफस्टमच्या खूप बाहेर वाईड. अतिरिक्त 1 धाव मिळते, धावसंख्या जाते 4 धावा आहे स्कोरबोर्डती. जय बालाजी ग्रुप दिवा कोलिवडा ऐचित्य वर्ष दुसरं आहे आणि चाललेला सामना डेनिस एलिव्हन नेरुळ आणि सिद्धिविनायक राबाड. 63 धावा ठेवल्या जिंकण्यासाठी सिद्धिविनायक राबाडच्या समोर डेनिस एलिव्हन नेरुळने. पहिल्या फक्त ओव्हरमध्ये दिल्या 3 धावा. हो, काय वळण घेतलं, खूप वळाला चेंडू. टप्पा पडल्यानंतर गुडलेनवर वळण घेतलं आणि त्या वळणाला मात्र चकला स्विंगला फलंदाज विकास. 4 गडी बाद. दुसऱ्या ओव्हरमधला पुढला चेंडू अगेन्स्ट द टर्न. या प्रकारे तुम्ही वाकड्या बॅटीने खेळणार अक्रॉस द बॅट. नॉट परफेक्ट टास्क नाही. त्यासाठी मग सरळ रेषेत कोणत्या पण फिनिश करायचं, प्रॉपर फुटवर डेफिनेटली हे हवंच असं. आपल्या स्वतःपाशी स्विंग अगेन्स्ट द टर्न चांगला नो जोरदार मागणी केली, पण ऑप्स्टमला सोडून जातात पिचिंग. पायाला जरूर आदळला पण मान्य केली नाही ती अपील अशोक पाटील अंपाने आणि इशारा केला लेग बाय. अतिरिक्त धावेचा फक्त 5 धावा. 9 चेंडू आतापर्यंत झालेला खेळ आणि त्याच्यामध्ये फक्त 5 धावा या स्कोरबोर्डचे आहे. 63 धावसंख्येला उत्तर अडखळीत मिळतं सिद्धिविनायक राबाडा. नवीन संघ आहे पण त्याच्या विरुद्धात मारतो बलाढ्य संघ विख्यात नवी मुंबई मधला डेनिस एलिव्हन नेरुळ. चांगला रेंज मध्ये आलाय प्रॉपर. येथे दिशा दिली, स्पेन लेगला झाले चेंडू, मात्र जाईल का सीमारेषेच्या बाहेर. तसं झालं नाही. थोडंसं माझं दुर्दैव आढळलं, कारण जेव्हा चेंडू श्रीलंकेकडे सरळ जातो तर पॅरेलल त्यांनी टर्न घेतलाय आणि सरळ चेंडू गेला घोषित क्षेत्रात. धाव मिळेल फक्त 1 ने धावसंख्या जाईल 6. फक्त 6 धावा. 10 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यासाठी जो गेअर आहे, गेअर मात्र अपेक्षित पुढच्या टॉपला फक्त पळवायला लागेल गाडी. थोडंसं म्हणजे अंतर लांब आहे, परंतु कमी वेळात जर अंतर गाठायचं असेल तर स्पीड जास्त वाढवायला लागतो. अंतर जास्त आहे धावांचं, धावा मारायला लागते. त्यासाठी मात्र बॅट तळपली पाहिजे, मोठमोठे फटके येणे. पुन्हा एकदा डॉट. खराब शॉट सिलेक्शन म्हणता येईल. अगेन्स्ट द क्रॉस बॅट, अगेन्स्ट द टर्न, अगेन्स्ट द स्पिन. नॉट प्रॉपर टायमिंग, नॉट प्रॉपर फुटवर्क, नॉट बॅलन्सिंग प्रॉपर, नॉट बॅट परफेक्टली लिफ्ट द बॅक. धावा 6 फॉर 1 विकेट. 1 पूर्ण जोरदार अपील केले. उत्साह जास्त, आत्मीय कम. 1 सिंगल मध्ये 2 ओव्हरचा झाले खेळ इथे समाप्त. 2 ओव्हर मध्ये 63 धावून उत्तर मात्र सिद्धिविनायक राबाडे संघाचा 1 गडी बाद 7. चेंडूचा खेळ झाले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जे ओव्हर होते ते ओव्हर झाले, समाप्त संपलेले आहेत आणि त्याला उत्तर देताना फक्त त्या ओव्हर मध्ये बनवल्या 7. 1 विकेट गेल्या तंबूच्या आसरेला. गोपी परतलाय. जाताना 1 फक्त धाव लावली आपल्या खात्यावर. 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 56 धावा. 18 चेंडू आणि 56 अब तक. वेगाचा सौदागर जेथे गोलंदाज आपण चर्चा करत होती कालपासून विकी भोईर आणि गंगाधर इंगोले, त्यांच्या बरोबर जाणार गोलंदाज आहे. नाव आहे जॉन्सन, मताई जॉन्सन. व्हेरी तेज तरार गोलंदाज, वेगाचा सौदागर याला म्हटलं जातं. विकी भोईर, देन गंगाधर इंगोले अँड मताई जॉन्सन. बॉलिंग मार्क डेनिस एलिव्हन नेरुळ.
पहिला चेंडू आणि इथे मिळते सिंगल. त्याच्यासाठीच्या गोलंदाजासाठी वेगासाठी ओळखला जातो, तो वेग नव्हता पहिल्या चेंडूवर. मग सिंगल मिळते, सिंगलने धावसंख्या जाते पुढे. तब्बल 8 धावसंख्या स्कोर बोर्ड होती. 8 लॉस ऑफ द विकेट. बॉलिंग मात्र टाय जॉन्सन पॉइंटला एक कव्हर पॉइंट. बरेचसे गॅप आहे वाईडिश कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. अजित आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याला संरक्षण करतात डीप लॉंगऑफच्या ठिकाणी सिद्धेश. लेफ्ट हँड बॅट्समन नाईसली प्ले. 52 अनबिटन पार्टनरशिप. इथे मध्ये दिशा दिली, चेंडूला टर्न केलाय. काऊ कॉनच्या ठिकाणी जबरदस्त सोनू फील्ड करेल, आरामात एक सिंगल मिळते. सिंगलने जास्त नुकसान होणार नाही. यासाठी मोठमोठे फटके येणे षटकारांची बरसात करायला लागेल. चौकारमध्ये फटक हवेमध्ये मिळालं तरच हे अंतर गाठू शकतो. लांबचं जवळ येण्याचं जर तुम्ही काम कराल तर त्यासाठी मोठे फटके अगेन्स्ट द बॉलर खेचावे लागतील. विकास आणि राजेश राहुल ना विकास पेसिंग टू द जॉन्सन मताई अपसाइड ऑफ. इथे दिशापासून भरकटला बोलण्या चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेर. वाईड बॉल एक्स्ट्रा धाव मिळते, स्कोर पडते. धावसंख्या सिद्धिविनायक रापाडीची पोचते 10 वर. थोडासा सुस्तपणे संतपणे चाललेला मॅच. रोणकणाचं असेल मॅच मध्ये दरारा निर्माण करायचा दर्जेदार फलंदाजी. आपला तनु विस्फोटक विध्वंस घालावं लागेल खेळपट्टीवर. हा फटका वापरला आहे. ही विध्वंसक फलंदाजी आहे. हा प्रॉपर शॉट उडून दिलाय विकासने मिड विकेटच्या डोक्यावर. षटकार. 16 धावसंख्या स्कोरवरती. या दबदबा अगेन्स्ट दबाव टाकायचा, फटके येणे गरजेचं आहे. चूक केली म्हणेन मताई जॉन्सनने. हलवट चेंडू टाकला फुलटॉस आणि फुलटॉसवर मात्र त्या भेटीचा स्वीकार करताना पाठवलं सरळ मिड विकेटच्या डोक्यावर षटकारासाठी 6 रन. धावसंख्या मात्र पोहोचते 16 एक गडी बाद. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे, जागेवरून पण जाईल थेट हातामध्ये. हो गाडी आली तिथेच मात्र चित्त विचलित झालं. चित्त थाऱ्यावर राहिलं नाही. झेल सुटला. दडपण होतं सिद्धेश्वर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या इथे, त्यामुळे झेल टिपू शकला नाही. दुर्दैव म्हणायला लागेल, कारण सिर सलामत तो पगडी 50. स्वतःला वाचवणं बरोबर आहे, महत्वाचं आहे. टू सेफ द फर्स्ट सेफ्टी. इथे वाचवणं आणि धाव मिळते. झेल सोडल्यानंतर फक्त 2 धाव मिळतात. झेल सुटल्यानंतर स्ट्रोकवरती फलंदाज विकासला. दोन्ही धावसंख्येमध्ये पुढे सरकते. 8 लक्ष आहे. टार्गेट आहे 63 ते 60 धाव. 5 तिसरं उणे प्रगती. पण गोलंदाज आले विकासचा सौदागर जॉन्सन मताई. हा नॉट प्रॉपर लाईन पासून मात्र लाईन मिस केली. नतीजा वाईड. धावसंख्या पुढे सरकते 19 वर. 19 धाबा एक गडी बाद. 51-19 दूरवर चाललेले लक्ष पाहिलं तर अजून 2 चेंडू टाकायला लागतील जॉन्सन मताईला हे पूर्ण आपलं पहिलं ओव्हर पूर्ण करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग झाला, स्विंग अतिरिक्त झाला आणि नतीजा पुन्हा एकदा वाईट. चेहरे पाहिले तर अपेक्षित नाही जॉन्सन मताईकडून, कारण हा 1 नंबरचा बॉलर आहे टीम मधला, पण त्याच्याकडून थोडीशी चूक होते. लगातार 2 चेंडू पडले जॉन्सन मताईकडून सलग वाईड. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या तब्बल पोहोचते 20 धाबा. अजून 43 धावांच्या लाभ करण्याचा प्रयत्न. चेंडू इनसाइड द 30 अरलायला आज शॉट डिसमिसल. झेल टिपला तिथे शॉट पॉइंट विजन. सचिन बॉल बाय जॉन्सन मताई. खेळीचा झाला इथे 7. परतताना दिसतोय विकास. गडी क्रमांक 2 बाद सिद्धिविनायक राबाडे. धावसंख्या केवळ 20 वर. अकरा चेंडू मध्ये 11 धावांची वैयक्तिक खेळी सजवली तंबूच्या दिशेने जाताना विकासने. आखरी गेंद. 1 चेंडू अजून बाकी आहे. नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय. बॅटिंग क्रमांक आकाश 4 वरती. बॅटिंग क्रमांक 4 वरती सिद्धिविनायक राबाड आकाश. हो गुटफोण्यात राहिला. धाव घ्यायची होती. एस वेट म्हटलं, चांगलं झालं. हा शब्द योग्य वेळेला आला. वेट थांब. ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर होते फक्त 20 आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी सिद्धिविनायक राबाडे बनवायच्या 43 धावा. 21.5 धावांची सरासरी जी पहिल्या ओव्हर पासून होती 12.6 ती 3 वरून 15 आली आणि आता जे ओव्हर टाकलं त्याच्यानंतर मात्र रन रेट रिक्वायर्ड वाढला गेलाय. दबाड वाढतोय. 21.5 धावांच्या सरासरीने तब्बल 43 धावा जिंकण्यासाठी. 43 to win in 12 ball.
सचिन आहे गोलंदाजच्या मार्कवर. 12 चेंडू 43 आणि त्याचा सामना करणार अर्थातच नवीन आलेला फलंदाज आकाश. 12 गेंदे और 43 रन, 21.5 धावांची सरासरी. आपण पाहतो जे बालाजी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित सीझन 2 मध्ये चाललेली लढत आहे डेनिस 11 नेरूळ आणि सिद्धिविनायक राबाडच्या दरम्यान. 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. जो वाईडिस कव्हर पॉइंटला होता त्याला हटवलं आणि त्याला आणलं 38 मध्ये सिलिमेट आपला. सचिन गोलंदाजच्या मार्गावर आपलं पहिला आणि टीम कडून चौथं ओढ हाताळण्यासाठी. 12 चेंडू 43 धावा, 21.5 धावांच्या सरासरी. धावा मात्र पळवायला लागतील, चुकून काढायला लागतील सामना जिंकण्यासाठी, मॅच जिंकण्यासाठी सिद्धिविनायक राबाडे संघाला. 12 बॉल रिक्वायर्ड 43. चला स्पीडअप करा. लेफ्ट हँड ऑफ द विकेट. पहिला चेंडू पुढे सरसावून येण्याचा फ्रंट पडून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू टायमिंग करून बॅटच्या अंदरून किनारा लागले काय? येस, डेफिनेटली लागले, कारण अंपायरने कोणता दिशा याचा अर्थ बॅट, डेफिनेटली बॅट अंदरून किनारा लागला. हा स्ट्रोक आकाशचा आणि 10 मिळाली सिंगल. सिंगलने जास्त मात्र नुकसान होणार नाही, जास्त दबाव वाढणार नाही गोलंदाजावरती. टीमवरती डेनिस 11च्या दबाव निर्माण करायचा, क्रिएट करण्याचा तर मोठा विस्फोटक फलंदाजी अपेक्षित आहे. 11 चेंडू आणि 42. कडक कडक टक टकाटक मस्तपैकी सोनूच्या डोकरून खेचला षटकार. ती लांब अशी सीमारेषे आणि तिलाच नेमकं ओलांडलं राजेश रावल. गुड शॉट राजेश. चेरन 6 धावसंख्या पुढवली जाते, ती पोचते 27 धावसंख्येवरती. 27 धावसंख्या. 10 चेंडू अजून बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी टायमिंग शॉट ज्याला पुढे पोहोचू शकणार नॉन लँड मध्ये क्षेत्ररक्षण फील्ड करेल तोपर्यंत धावा मिळतील. यशोपती राजेश रावलला आणखी 2 धावसंख्या मात्र वाढवली झाली. सिद्धिविनायक राबाडेची स्कोर बोर्डती 29 धावा, तब्बल 29 धावा आहेत. 9 चेंडूचा खेळ अजून बाकी आहेत. 29 धावा लक्ष्य आहे, टार्गेट 63 धावांचा. 29 धावा तब्बल आलेल्या आहेत. 9 चेंडूमध्ये उर्वरित धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. लॉस ऑफ द 1 विकेट. 9 चेंडू आणि 34 धावा, 9 चेंडू 34 रन समीकरण आले जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करा, पटापट घ्या. 9 चेंडू लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट क्विक. ओ पण नाही, ची जागा होती खूप मोकळी होती आणि ते मोकळे या जागेतून मागून गेला चेंडू आणि आदळला लेग स्टीमला आडवी केली आणि त्रिपला चित्त बाद केला राजेश रावलला. खेळी झाली समाप्त. राजेश रावल बॅक इन टू द पॅव्हिलियन. 29 वर चौथा गडी बाद होते. सिद्धिविनायक राबाडा संघ लागला चौथा हादरा. कॅप्टन परतला तंबूच्या असल्यावर जाताना मात्र चांगला प्रतिकार करण्याचा जरूर प्रयत्न केला, पण यश मिळालं नाही. कारण मीडिया ऑफस्टमच्या अगोदर त्यांनी घर सोडलं होतं, स्टान्स गेला होता आणि ते नेमकं सचिन येईल स्टेट डिलिव्हरी टाकली बरोबर मागून पायाच्या आणि घुसवला चेंडू आणि उडवली एसटी डावी. त्रिफला चित्त. 8 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. यानंतर धावा 34. 8 चेंडू आणि 34 धावा, 8 गेंदे 34 रन. पॉइंट आहे, कव्हर पॉइंट पाहिलं तर जॉन्सन मता is standing at the just upside the off the cover point is an area. 8 चेंडू मध्ये बनवायचे 34 धावा. गोलंदाज पार करे आक्रमण गोलंदाज सचिन. 4 चेंडू आतापर्यंत सचिन धावा खर्च 9, 1 विकेट मध्ये सफलताने. 5 चेंडू लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट, राईट लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट. पहिल्या चेंडू मध्ये टप्प्यावर पडल्यानंतर चेंडूला मात्र आत आणलं होतं. जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर करत मात्र फटका मात्र सजू शकला नाही. बॅट्समन आहे विनोद शारकर. वळावला, चेंडूला दिशा दिली. वाईडिश स्क्वेअर लेग मिड विकेटच्या ठिकाणी जाऊन क्षेत्ररक्षण फील्ड केले. दुसरी धावगती एसनो एखादा पळाले. इथे मध्ये चेंडू मध्ये टप्पा जर उडवण्याचा कदाचित मात्र धावचित होण्याची संभावना होती, ते होऊ शकलं नाही. ओव्हर थ्रो गेला आणि धाव मात्र पूर्ण झाल्या. 2 सरकते धावफलक सिद्धिविनायक राबाडे संघाचं. 63 धावसंख्येला उत्तर देताना 31 वर. आणखी याच्यानंतर 32 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 32 धावा, 6 गेंदे 32 रन. 6 चेंडू 32 धावा. क्रिकेट गेम ऑफ चान्स आणि चित्तचा खेळ आहे, काय होऊ शकतो त्याची भविष्याने अगोदरच वर्तवणं महत्त्वाचं ठरेल. जे बालाजी ग्रुप आपल्या भेटीला घेऊन आले वर्ष दुसरं आणि त्याच्यामध्ये चालू 2 दिवसीय अशी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा. पहिला दिवस गाजवलं 8 संघांमध्ये फायनलमध्ये येण्याचं मान मिळवलं श्रीकृष्ण दिवा.
बघूया आजचा दिवस कोण फायनल मध्ये त्यासाठी अजूनही 2 सामने उर्वरित आहे. एक क्वार्टर फायनल एक सेमी फायनल त्यानंतर तिसरा फायनल. यामध्ये वाजतात 4:45. वेळ कमी पडू शकतो. याच्यानंतर मात्र आमच्या कोर कमिटीत वेगळा निर्णय घेईल की त्यानंतर याच्यानंतर ओर असतील आम्ही लगेचच आपल्या समोर घेऊन येऊ. परंतु मॅच चाललेला आहे. 5 चेंडू 32 धावा. अम्माई the bowler name of the Danish Elven in the last ball. Second delivery left hand from the wicket. अम्माई हो टर्न झाला होता. टर्न झाल्यानंतर पंच करण्याचा प्रयत्न. डबल बाय पहिलं 2 पावलं पुढं त्याच्यात मागे घेण्याचा प्रयत्न केला तेवढं वेळ निघून गेली. टप्पा पडला गेला गोष्टी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते स्कोर होती. जाईल मिळेल धाव एक सिंगल 32 धावा तब्बल स्कोर होती. 32 4 गडी बाद 3 गडी बाद. सिद्धिविनायक राबाडे आणि डेनिस नेरोल त्याच्यामध्ये चालत 30 धावांचा टार्गेट आहे. चेंडू मध्ये बनवायच्या याच्यात नंतर 31 धावा. World Cup proper timing, super hit over the cow corner mid wicket. छे सुपर्ब शॉट आहे. क्लास. जाता जाता मात्र आपला दर्जा सिद्ध करताना बॅटर आहे. नाव आहे आकाश. आकाशामधून पाठवून दिला आकाशने. गगनाला आकाशानं छेदून षटकार. 6 धाव संख्येमध्ये झपकन नेली. पोचवली 38 वरती. 3 चेंडू. What shot, one-handed stroke, proper, just like the Rishabh Pant. Superb यार. एक हाताने ज्याप्रमाणे ऋषभ पंत हात सोडतो आणि षटकार कसतो त्याच्याच अंदामध्ये षटकार मारला आकाशने. व्हेरी गुड बॅटिंग यार. जाता जाता दिल खुश करते फलंदाज. तब्बल स्कोरपती 44. 2 चेंडू मध्ये बनवायचं आहे तब्बल 19. धमाके यार, क्लास यार. ग्रेट एंटरटेनमेंट. जाता जाता खुश केलं पट्टेने. वाह भाई वाह. मंत्रमुग्ध केलं. सलग 3 षटकार अमयच्या विरोधात. सामना गेला बेहतर. जाता जाता मात्र मी बॅट्समन आहे. येणाऱ्या कालामध्ये धुमाकूळ घालू शकतो हे दाखवून येतो सिद्धिविनायक राबाडे संघाचा आकाश. काय क्लास यार. 1 चेंडू आणि 13 धावा. जे केलं होतं काल अमोलने अरेस्या मीत इलेवन कोपरकेने 93-94 टार्गेट 82 मध्ये पोहोचवलं. 27 धावा तब्बल चपल्या त्या केशवच्या विरुद्ध लास्ट मॅच मध्ये. ती धुमाकूळ बॅटिंग. इथे आकाश 10 धावसंख्येने 12 धावसंख्येने. काल आला होता 11 धावसंख्येने मीत. इथे आलाय 12 धावाने. हार्ड लक बट वेल डन आकाश. जाता जाता हार मानली नाही. धाडस ठेवलं. जिगरीने खेळला आणि 12 धाव